गवळणी म्हणताय की हा कंस बाबा बरेच दिवस या कृष्णाला मारण्याचा प्रयत्न करतोय. अनेक त्याला पुतनाला पाठवली, अनेक राक्षसांना पाठवली याला मारण्यासाठी. कृष्ण काय ऐकत नाही, पण तरी सुद्धा आम्हाला कृष्णाची काळजी लागली असं सगळ्या गवळणी म्हणतात. असा विषय सुटे ना गुंता पडले चिंता मला या मुरली वाल्याची. आम्हाला चिंता पडले गवळणी. सुटे ना गुंता पडले चिंता आम्हाला या मुरली वाल्याची. अहो ही मत काय हाय साल्याची. त्या कंसाला म्हणतात, कंस हा वसुदेव आणि देवकीचा मेवणा, हिंदीमध्ये साला म्हणतात. हिंदीमध्ये त्याचं नाव साला. हा अरे काय हिम्मत हाय या साल्याची. सुटेला म्हणता पडले चिंता आम्हाला या मुरली वाल्याची. तुम्ही वेगळा शब्द आणला होता, अहो कत काय हाय साल्याची असं मी आणला होता. म्हणजे बुवा म्हणतात तुम्ही हिंदी बोलता असं. आता चे भरण तरी कुठला काढले तो आता ते सांगतील आल्या कुठल्या व्याकरणात आहे तो. पण आता हे असले शब्द, कारण कृष्णाचा जन्म मथुरेतला आहे मित्रांनो. मथुरा आत्ताच्या युपी मध्ये. युपीची भाषा कुठली आहे हो? हिंदी. भैया बघा काय बोलतात, का हो कसे जा रहे हो. कृष्ण असं मला मी नाही म्हणत, पण कृष्णाची जन्मभूमी आता युपी मध्ये आहे, मथुरेमध्ये आहे का, म्हणून म्हणतो. त्यामुळे चालतो तो शब्द. अहो इंग्लिश घेतात आता. इंग्लिश म्हणजे इंग्लिश घेतात शब्द शब्द म्हणतोय. तुमचा गैरसमज आहे ऐका. सुटे ना गुंता पडले चिंता आम्हाला त्या मुरली वाल्याची. हिम्मत काय हाय साल्याची. हिम्मत काय हाय साल्याची. कंसाची हिम्मत काय हाय साल्याची. या लांबोऱ्या दाढी वाल्याची. 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 सुटेला म्हणता पडले चिंता. सुटेला म्हणता पडले चिंता आम्हाला या मुरली वाल्याची. साला म्हणजे वसुदेव आणि देवकीचा मेवणा. त्याला हिंदीत साला म्हणतात. तुम्ही लक्षात घ्या. म्हणून हिम्मत काय हाय साल्याची. हिम्मत काय हाय साल्याची. या लांबोऱ्या दाढी वाल्याची. हिम्मत काय हाय साल्याची. या लांबोऱ्या दाढी वाल्याची. काय हाय साल्याची. या लांबोऱ्या दाढी वाल्याची. काय हाय साल्याची. या लांबोऱ्या दाढी वाल्याची. स्वामी आकाशवाणी वरून
मिसळून